तुकोबरायांनी पंढरीश्वर मात्याचे चरण बघितले. बघण्यामधला फरक असतो फक्त, बस हे तुकोबरायांनी सांगितलं. काय महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी वासुदेवाला सांगितलं की मला आता नंदाच्या घराला गोकुळाला घेऊन चला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला हे आपण काल्याच्या कीर्तनामध्ये अभंग ऐकतो. त्याप्रमाणे वासुदेवाने भगवान श्रीकृष्णांना टोपलीमध्ये घेतलं आणि गोकुळाकडे निघाले. रस्त्यामध्ये यमुनामाई दुथडी वाहत होती. वासुदेव त्या यमुनेच्या पाण्यामध्ये उतरले. जसजसे पुढे जात होते तसे यमुनामाई वरती येत होती. त्या यमुनेला माहीत होतं की हा पुढे जाऊन आपला जावई होणार आहे, म्हणून याचं मुख बघता येणार नाही. ही चांगली संधी याचं तोंड बघण्याची, कारण प्राचीन काळामध्ये सासवा जावईचं तोंड बघत नव्हत्या. हो, ते बघण्यासारखे होते असं नाही, पण पद्धत होती, रूढी परंपरा होती, म्हणून त्या पद्धतीने ते रूढी म्हणून यमुनेला सुद्धा वाटलं की याचं तोंड बघण्याची चांगली संधी आहे. पण भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, लहान असलो काय मोठा असलो काय तुझा जावई आहे, माझं पायाचं दर्शन घे आणि जागा दे, हे भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने पाय बाहेर काढला, यमुनेच्या पाण्याला लागला आणि यमुना दुभंगली, रस्ता करून दिला. हे सगळं आपल्याला माहीत आहे. याचा परमार्थिक अर्थ एक आहे महाराज. या उदाहरणावरून, नर्मदेच्या या यमुनेच्या या उदाहरणावरून भगवान श्रीकृष्णाने समस्त जगाला एक उदाहरण सांगितलेलं आहे, एक संदेश दिलेला आहे की बाबा तुमच्या जीवनाची इति कर्तव्यता, तुमच्या जीवनाचं सारथ्य माझं मुख बघण्यामध्ये नाही तर माझे चरण बघण्यामध्ये आहे, हे त्या पंढरीश्वर परमात्म्याने सांगितलं. हो, म्हणून वारकरी कधीही पंढरपूरला जाताना देवाचं मुख बघण्यासाठी जात नाही तर कशासाठी जातो? चरण बघण्यासाठी जातो. हो, वारकरी देवाचं मुख बघत नाही, देवाचं काय बघतो? चरण बघतो. हो, आपण जातो दर्शनाला पंढरपूरला, फार कष्ट करून जातो आणि देवाचं ते रूप बघतो, देवाचं खुललेलं ते तेज बघतो, त्याच्या गळ्यातले दागिने बघतो, त्याच्या गळ्यामधले दागिने बघतो, त्याच्या कमरेला कोणतं धोतर नेसलं हे ते बघतो आणि बाहेर येऊन आपण जगाला सांगतो, वा वा महाराज, काय देवाचं रूप फुलले हो, काय देवाने दागिने घातले, काय देवाने धोतरचा काष्टा, काय पितांबर नेसलेला आहे. अरे तू दागिने बघायला गेला होता का देवाचे चरण बघायला गेला होता? हा बघण्यामधला फरक आहे. तुकोबरायांना जे पंढरीश्वर परमात्म्याच्या चरणामध्ये बघितलं ते तुम्हा आम्हाला का दिसलं नाही? कारण आपण देवाचे चरण त्या भावाने बघत नाही, त्या अनुषंगाने बघत नाही. त्या अनुषंगाने, त्या भावाने आधी सर्व संतांनी देवाचे चरण बघितले. विठाला विठाला. आणि म्हणून वारकरी कधी देवाचं मुख बघत नाही, वारकरी देवाचं काय बघतो? चरण बघतो, पाय बघतो. आणि म्हणून तुकोबराय सांगतात की आता कोठे धावे मन तुमचे चरण देखिले. आणि तुकोबराय सांगतात की माझी मनाची जी चंचल वृत्ती होती ती संपली. आता माझ्या मनाला मी सांगतोय, बाबा भजन करू नको, देवाच्या पायावरनं तू बाजूला हो, तरी ते आता बाजूला व्हायला तयार नाही. का? की मी त्या पंढरीश परमात्म्याचे काय बघितले? चरण बघितले. आता पंढरीश परमात्म्याचे चरण तुकोबरायांनी बघितले आणि याचा परिणाम तुकोबरायांच्या जीवनामध्ये काय झाला हे तुकोबराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. भाग
अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, आनंद 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 आनंद. काय आनंद आहे, अवघा आनंद आहे. तर तुकोबराय सांगतायत की माझ्या जीवनामध्ये भाग गेला, शीन गेला आणि आता माझ्या जीवनामध्ये शिल्लक आहे तो फक्त अवघा आनंद. भाग म्हणजे काय आणि शीन म्हणजे काय हे थोडक्यात सांगतो. भाग म्हणजे भेद, हे नाही का आपण सहज उदाहरण म्हणून सांगतो की हा माझा भावाचा भाग आहे, हा माझा भाग आहे असं म्हणतो. भाग म्हणजे भेद, की माझ्या जीवनामधला भेद गेला आणि हा भेद घालवण्यासाठी जो शीन मे केला होता, जो अट्टहास केला होता तो फळाला आला आणि माझ्या जीवनामध्ये आता काय झाला, अवघा आनंद झाला. हा भाव तुकोबराय या चरणामध्ये व्यक्त करतात. हे खरं सांगा महाराज की तुकोबरायांच्या जीवनामध्ये खरं अवघा आनंद होता का? तुकोबरायांच्या जीवनामध्ये कधी अवघा आनंद आपल्याला दिसला का? आपण वाचला का त्यांच्या जीवनामधला अवघा आनंद? एकेकाळी 700 एकर जमिनीचे मालक असलेले तुकोबराय तत्कालीन काळामध्ये सुपे, चाकण, इंदापूर या परगण्यातल्या जमिनी तुकोबरायांकडे घाण होत्या. इतिहासामध्ये नोंदी आहेत. प्रपंचामध्ये यहिक सुखामध्ये जीवन जगणारे तुकोबराय संसारामध्ये दुःखी होते. हो, एक सुख होतं, 700 एकर जमिनीचे तत्कालीन काळामधले मालक. हो, सावकारकी त्यांच्या घरामध्ये होती, पण तरी तुकोबराय संसारामध्ये दुःखी होते. संसारामध्ये त्यांचं मन लागत नव्हतं आणि जाळोनी संसार बैसुलो अंगणी या स्तराला येऊन पोचले. एक दिवस तुकोबरायांच्या जीवनामध्ये असा आला की खायला अन्न एका दिवसाचं शिल्लक नव्हतं तुकोबरायांच्या जीवनामध्ये. तुकोबराने सांगितलं, हे उदाहरण तुकोबराय सांगतात की प्रपंचामध्ये अशी अवस्था कोणावरही येऊ शकते. हो, प्रपंचामध्ये असणारं सुख हे त्रिकाल बाधित राहत नाही, पण तरी तुकोबराय म्हणतात की अवघा झाला आनंद, कारण हा परमार्थामधला आनंद आहे, हा परमार्थाचा आनंद आहे. आणि परमार्थामध्ये येणारा आनंद हा कसा असतो, अवघा असतो, त्रिकाल बाधित असतो. आणि म्हणून तुकोबराय सांगतात की माझ्या जीवनामधला भाग गेला, शीन गेला आणि आता माझ्या जीवनामध्ये काय शिल्लक आहे, अवघा आनंद शिल्लक आहे. या अवस्थेपर्यंत तुकोबराय येऊन पोचले. आणि या अवस्थेपर्यंत तुकोबराय का येऊन पोचले माहितीये का? हे तुकोबराय सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. प्रेम रसे बैसली मीठी मीठी, प्रेम रसे बैसली मीठी, प्रेम रसे बैसली मीठी मीठी, प्रेम रसे बैसली मीठी, प्रेम रसे बैसली मीठी मीठी, प्रेम रसे बैसली मीठी मीठी, प्रेम रसे बैसली मीठी मीठी, प्रेम रसे बैसली मीठी. आवडेला ठे मुकात, आवडेला ठे मुकात, भाग गेला क्षीण गेला गेला, भाग गेला क्षीण गेला. आवडेला ती मुखाचे, आवडेला ठे मुकात, आवडेला ठे मुकात, भाग गेला क्षीण गेला, गेला भाग गेला क्षीण गेला. तुकोबराय सांगतायत, प्रेम रसे बैसली काठी, आवडी लाठी मुखाशी. तुकोबराय सांगतात की प्रेम रसाने त्या भगवंताचं नामस्मरण, त्या भगवंताचं नाव माझ्या हृदयामध्ये असं घट्ट बसले. लाठी म्हणजे बळकट, असं बळकटपणे ते माझ्या हृदयामध्ये बसलेलं आहे की त्याला आता मी आता सोडतोय तरी ते सुटत नाही. हो, तुकोबरायांनी जो अट्टहास केला होता देवासाठीचा, आता तुकोबरायांची अवस्था अशी आहे की तुकोबरायांना सगळं प्राप्त झालेलं आहे. तुकोबरायांना त्या पंढरीश परमात्म्याच्या चरणाचं दर्शन झालं, तुकोबरायांच्या जीवनामधला भाग गेला, शीन गेला, तुकोबरायांच्या मनाची चंचलता संपली, तुकोबरायांना आता पंढरीश परमात्मा प्रसन्न आहेत. तुकोबराय सांगतात की आता माझ्या मनाला मी सांगतोय, माझ्या वाचाला मी सांगतोय, देवाचं नाव घेऊ नका, पण माझी वाचा आणि माझं मन
आता आवडीने असं देवाचं नाव घेते, बळकटपणे तिथे सोडायला तयार नाहीत. हो, मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो तव छंदे. तुकोर माझी अवस्था अशी झाली की मी देवाचा नामस्मरणामध्ये एवढा तल्लीन झालेलो आहे. आपुली आचंदे, आपुली आचंदे, गायनाचे उडे आपुली आचंदे, आपुली आचंदे. गायनाचे उडे आपुली आचंदे, आपुली आचंदे. गायनाचे उडे आपुली आचंदे, आपुली आचंदे. मनाचे आनंदे, मनाचे आनंदे आवडी रे. मनाचे आनंदे, मनाचे आनंदे आवड. माझी मजा झाली अनावर मजा, चंद या नामाचा घेतला ते, चंद या नामाचा घेतला ते. सर्वचा चंदया नामाचा घेतला ते, चंदया नामाचा घेतला ते, घेतला ते. नाचतो मी गातो, नाचतो मी गातो नाचतो आनंदी गातो नाचतो. वेडा झालो मी तव छंदे, वेडा झालो मी तव छंदे. मी गातो नाचतो, मी गातो नाचतो आनंदी गातो नाचतो नाचतो. नाचतो. तुकोबराय या अवस्थेपर्यंत पोचले. हो, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. तुकोबराय म्हणतात की माझी वाचा आता अनावर झाली. कधी काळी तुकोबराय सांगतात की माझं मन चंचल आहे, मी इंद्रियांच्या अधीन गेलोय. आता तुकोबरायांच्या अधीन सगळे इंद्रिय आलेले, सगळे इंद्रिय तुकोबरायांच्या अधीन आहेत आता. हो, तुकोबराय सांगतात ते इंद्रियांना आता देवाचं नाव घेऊ नका, तरी ते ऐकायला तयार नाहीत. इथंपर्यंत तुकोबरायांचा प्रवास आहे. हो, आवडीने आणि बळकटपणे ते इंद्रिय आता देवाचं नामस्मरण करतायत. काय महाराज, परमार्थामध्ये आवडीला फार महत्व आहे. हो, आवडीला फरक भेद चालत नाही, नाही का. आवडीला दुसरा पर्यायच नसतो, ते म्हणजे तेच, नाही का. आवड म्हणजे त्याच्या पलीकडे दुसरं काही त्याला चालत नाही. वा, हे आवडीला काही चालत नाही. हो, पण काय महाराज की आवड ही परमार्थामध्ये एवढी महत्त्वाची असते की आवडीमध्ये परमार्थ हा असा दरवळत जातो. काय, एका खेड्यागावातली मुलं शहरामध्ये शिकण्यासाठी गेली होती. आवड सांगतोय परमार्थामध्ये आवड किती महत्त्वाची. जर मला देव आवडत असेल तर त्या देवाचं गाणं जर माझ्या कानावर ऐकू आलं तर आपण धावत त्याचा धावा करत असतो. ते खेडेगावातली मुलं शिक्षणासाठी बाहेर गेली होती आणि कॉलेज संपलं. कॉलेज संपून ते घराकडे जात होती आणि अचानकपणे त्या एका मुलाच्या कानावर साईबाबाचं गीत त्याच्या कानावर ऐकू आलं. साईबाबाचा तो निस्सिम भक्त होता आणि त्या मुलाने दप्तर फेकलं रस्त्यावर, धावत पळत त्या साईबाबाच्या रथाजवळ गेला, रथ अडवला आणि सांगितलं की मला साईबाबाचं दर्शन घ्यायचं आहे. त्या माणसाने सांगितलं की ते काही असेल बा, याच्या मनामध्ये भाव असेल. त्या माणसाने हात दिला, त्या मुलाला रथावर घेतलं. त्या मुलाने दर्शन घेणार, समोर बघितलं तर प्रेत झोपलेलं होतं त्या रथावर. आणि त्याने बघितलं, अरे काय झालंय, मला वाटलं साईबाबाची पालखी, आणि हे तर प्रेत आहे. त्याला मनाचा खूप पश्चाताप गेला, खाली उतरला आणि मग त्याचे मित्र त्याला विचारत होते, काय झालं बाबा. त्याने सांगितलं, नाही काही नाही, फक्त साईबाबाचं गाणं ऐकू आलं आणि मी माझं देहभान विसरलो आणि त्या दर्शनासाठी मी गेलो तर तिथं प्रेत झोपलेलं होतं. त्याचा सगळा त्या ठिकाणी हास्यविनोद झाला. पण यामध्ये त्या मुलाची आवड परमार्था किंवा देवाप्रती एवढी होती की धावत त्या ठिकाणी त्या रथाकडे गेला. हो, आवडीला पर्याय चालत नाही महाराज. काय, एका मनुष्याला गुलाबजाम फार आवडत होते आणि त्या गावामध्ये एका श्रीमंत मनुष्याने पंचपक्वान्नाची पंगत दिली आणि सगळ्या गावाला आमंत्रित केलं जेवण्यासाठी. गुलाबजाम केले होते आणि त्या गावातल्या एका वारकऱ्याला गुलाबजाम फार आवडायचे, फार म्हणजे फारच.
आणि मग सगळं गाव जेवून गेलं, पण तो वारकरी दादा सायंकाळपर्यंत काय जेवायला आला नाही. सगळं गाव जेवलं ते एका बाजूला आणि तो वारकरी जेवला एका बाजूला. ही खंत त्या मनुष्याच्या जीवनामध्ये होती. आणि म्हणून त्या माणसाने सायंकाळपर्यंत वाट बघितली, तो मनुष्य काय आला नाही. आणि म्हणून त्याने एका डब्यामध्ये गुलाबजाम भरून कपाटीमध्ये ठेवून दिले. सायंकाळपर्यंत वाट बघितली त्या वारकरी दादाची, पण काय आला नाही. म्हणून तो स्वतः मनुष्य सायंकाळी तो गुलाबजामचा डबा घेऊन त्या वारकऱ्याच्या घरी गेला. आणि वारकरी नुकताच शेतातून घरी आला होता. हातपाय तोंड धुतले आणि जेवण करून घोंगडी घेऊन आता संध्या करणार, हरिपाठ करणार. तेवढ्यात हा श्रीमंत मनुष्य गुलाबजामचा डबा घेऊन त्या वारकऱ्याच्या जवळ गेला आणि सांगितलं, वारकरी दादा, अहो गावाला आज गोड जेवण दिलं, पंचपक्वान्न दिलं, तुम्हाला आमंत्रण दिलं होतं पण तुम्ही आला नाहीत. तुम्हाला गुलाबजाम फार आवडतात म्हणून तुमच्यासाठी हा गुलाबजामचा डब्बा मी भरून ठेवला, म्हणून मी तुमच्यासाठी तो घेऊन आलो. तर एवढे गुलाबजाम तुम्ही खा. त्या वारकऱ्याने सांगितलं, घेऊन जा म्हटले परत गुलाबजामचा डब्बा. त्याने सांगितलं, का? अहो मी तुमच्यासाठी एवढा डबा भरून ठेवला, मुलाबाळांना खाऊ दिला नाही. तो म्हटला, मी आत्ता शेतामधून आलो, दिवसभर काबाड कष्ट करून भूक लागली होती, बायकोने गरमागरम पिठलं भाकर केली होती, पोट भरून मी जेवलो. तुझे गुलाबजामसाठी एक गुलाबजाम सुद्धा मावणार नाही माझ्या पोटामध्ये, घेऊन जा, परत घेऊन जा. त्या श्रीमंत व्यक्तीने सांगितलं, अहो दादा असं करू नका, फार शुद्ध अंतकरणाने मी एक गुलाबजाम तुमच्यासाठी आणलेत, तुम्हाला आवडतात म्हणून आणले, तुम्हाला आवडतात म्हणून तरी एक तरी खा निदान, माझ्या आवडीपोटी, तुमच्या आवडीपोटी किंवा माझ्या आग्रहापोटी एक तरी गुलाबजाम खा. आता त्या वारकरीला वाटलं की एवढ्या आग्रह करतोय बिचारा, म्हणून एक माझ्या आवडीमुळे आणि त्याच्या आग्रहामुळे एक गुलाबजाम खातो. आवडीने एक गुलाबजाम खाल्ला त्या वारकरी दादाने, एक नावाला ठेवला नाही. कळलं तुम्हाला? नावाला एक खाल्ला, पण गुलाबजाम आवडत होते म्हणून एक नावाला त्या डब्यामध्ये गुलाबजाम ठेवला नाही. त्याच्या पोटामध्ये जागा नव्हती, पण गुलाबजाम काय आवडत होते. हो, गुलाबजामऐवजी जर जिलेबी राहिली असती तर चाललं नसतं, गुलाबजामऐवजी जर पुरणपोळी राहिली असती तर चाललं नसतं. गुलाबजाम म्हणजे गुलाबजामच, आवड आहे महाराज. आणि ही आवड तुकोबराय सांगतात की एवढी आवड माझ्या इंद्रियांना झाली त्या पंढरीश परमात्म्याची की आता मी सोडू पाहतोय तरी ते सुटत नाही. हो, प्रेम रसाने ते नाम असं बळकटपणे माझ्या आता अंतकरणामध्ये दृढ झालंय की त्याला मी आता सोडतोय तरी ते सुटायला तयार नाही. विठ्ठला परमार्थामध्ये प्रेमाशिवाय आणि भावाशिवाय परमार्थ होत नाही. हो, हे अनन्य भावाने जर आपण देवाची भक्ती केली तर देवाची कृपा एक दिवस झाल्याशिवाय राहणार नाही. अनन्य भाव लागतो. म्हणून भगवंताने भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, अनन्ये चिंतयांतो मा ये जना प्रयुपासते तेषा नित्याभियुक्त नाम योगक्षम वाहम्यहम. जो कोण अनन्य भावाने जो माझी भक्ती करेल त्याच्या जीवनामधला योगक्षम मी घालवेल, हे भगवंताने सांगितलंय. आणि म्हणून परमार्थ करण्यासाठी प्रेम भाव फार महत्वाचा आहे. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम विना नाही समाधान, हो. प्रेम विना नाही
सुख देई, प्रेम सुख देई. परमार्थामध्ये प्रेम सुख प्राप्त करून देत असतं. काय महाराज, प्रेमाशिवाय खरं परमार्थाला अर्थ नाही. नाही काष्टाचा गुमान, गोबी भ्रमर सुमन, प्रेम प्रीतीचे भांडले, ते ना सुटे काही केले. हा भाव परमार्थामधला आहे. काय महाराज, की एखादा भुंगा किंवा एखादा कीटक, भ्रमर, एखाद्या काष्ट म्हणजे काय, लाकूड, कठीण अशा लाकडाला आरपार होल करू शकतो, आरपार छिद्र करू शकतो. पण तोच भुंगा जर एखाद्या फुलावर बसला मकरंद चाखण्यासाठी, सायंकाळचा वेळ असतो, तो भुंगा मकरंद चाखण्यामध्ये एवढा रममान झालेला असतो, सूर्यास्त होण्याची स्थिती असते, ते फूल त्या भुंग्याला सांगतं की बाबा आता उडून जा. सूर्यास्त होण्याचा समय आला, एकदा का सूर्यास्त झाला, माझी पाकळ्या ज्या आहे, फुल्याच्या ज्या पाकळ्या आहेत, त्या एकदा का जर मिटल्या तर तू त्या पाकळ्यांमध्ये बंदिस्त होशील, तुला ऑक्सिजन भेटणार नाही, श्वास घेता येणार नाही आणि तू गुदमरून मरशील. तेव्हा तुला विनंती आहे की तू आता उडून जा. पण त्या प्रेमरसामध्ये तो भुंगा एवढा बुडालेला असतो, तर त्या उडायचं त्याला भान राहत नाही आणि म्हणून तो रात्रभर त्या फुलामध्ये तसाच पडून राहतो. आणि सकाळ जेव्हा होते, फूल जेव्हा उमलतं, तेव्हा तो भुंगा मेलेल्या अवस्थेमध्ये बाहेर येतो. जो भुंगा कठीण अशा लाकडाला होल करू शकतो, तो मऊ अशा फुलाला छिद्र करू शकत नाही. हो, पण ही प्रेमाची ताकद आहे महाराज. प्रेम नाही सांगा बोलता लावेता, प्रेम नाही सांगा बोलता लावेता. प्रेमाचं बोल लेकत बोलता, प्रेमाचं बोल लेकत बोलता. अनुभव चित्ता चित्त जाणे, अनुभव चित्ता अनुभव अनुभव चित्ता अनुभव चित्ता. अनुभव चित्ता अनुभव चित्ता चित्त जाणे. कासवीचे बाण वाडे कृपा दृष्टी, कासवीचे बाण वाडे कृपा दृष्टी. कासवीचे बाळ वाळे कुमारुनी, कासवीचे बाळ वाळे कुमारुनी. प्रेम प्रीतीचे बांधले, ते ना सुटे काही केले. प्रेम रसामध्ये बुडालेला तो भुंगा होता. हो, मृत्यूला सामोरे गेला, पण प्रेम हा भाव त्याने जागृत ठेवला. पण एक महत्वाची गोष्ट सांगू महाराज, की परमार्थामध्ये जे प्रेम अपेक्षित आहे ते समर्पण देतं. हो, परमार्थामधलं जे प्रेम आहे ते समर्पण देतं आणि संसारामधलं जे प्रेम आहे ते समर्पण घेत असतं. हो, हा फरक आहे दोघा प्रेमामधला. आणि म्हणून त्या भुंग्याने समर्पण दिलं. हो, ही प्रेमामधली ताकद आहे. आणि म्हणून तुकोबराय या अभंगामध्ये जो भाव व्यक्त करतायत की माझ्या जीवनामधला भाग गेला, शीन गेला, अवघा आनंद शिल्लक राहिला. का, की माझं हृदय, माझे इंद्रिय प्रेमरसाने त्या भगवंताचा आवडीने बळकटपणे जे नामस्मरण करतायत, त्याच्यामुळे तुकोबरा या अवस्थेला येऊन पोचले. हा भाव तुकोबरांनी अभंगामध्ये या ठिकाणी विशद केलेला आहे. 3 चरणांचा या ठिकाणी आपण यथाअवकाशपणे वेळेच्या मर्यादेमध्ये भाव बघितला. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भगवंताचं नामस्मरण करू.
विठोबार कुमाई 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 विठोबार विठोबार कुमाई कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई अभंगाच्या सुरुवातीला तुकोबरांच्या जीवनामधला जो भाव होता तो वेगळा होता. आता कोठे धावे मन इथूपर्यंत, इथून पासून तर अवघा झाला आनंद इथपर्यंत तुकोबरांनी हा जीवन प्रवास या ठिकाणी येऊन पोचला. आणि तुकोबरा या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जो भाव सांगतात, तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप. थांबा शेवटी बोल. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगे खरे माप. भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. तुकोबरा फार सुंदर वर्णन करतात शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप. हो, या शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतायत की त्या विठ्ठलाचं नाम त्याच्यासाठी साधना करण्यासाठी प्रेमरसाने आवडीने जे नामस्मरण माझ्या हृदयामध्ये मी धारण केलेलं आहे ते साधन या साध्यापर्यंत येऊन पोचलो. हा भाव तुकोबरा या अभंगामध्ये उल्लेखित करतात. आणि जीवनाची पराकाष्ठा तुकोबरांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितले. काय महाराज, जीवनामध्ये परमार्थाची जर पराकाष्ठा केली तर एक ना एक दिवस तो परमार्थ, तो भगवंत तुम्हा आम्हाला एक ना एक दिवस साक्षात्कार केल्याशिवाय राहणार नाही. हा भाव तुकोबरांनी या शेवटच्या चरणामध्ये विशद केलाय. हो, परमार्थाची पराकाष्ठा. काय महाराज, एक व्यक्ती अगदी तारुण्य अवस्थेपासून आज त्याचं वय 80-90 वर्ष आहे. एवढ्या वर्षापासून परमार्थ करतोय, साधना करतोय आणि एकच अपेक्षा आहे त्याच्या या साधनेची की परमार्थाने पंढरीश परमात्म्याने मला काय दिलं पाहिजे, दर्शन दिलं पाहिजे. ही प्रामाणिक इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती. अगदी तारुण्यापासून सुरू केलेला परमार्थ आता वार्धक्य अवस्थेपर्यंत येऊन पोचला होता. जीवनाच्या अंतिम प्रवासाकडे तो व्यक्ती निघाला होता. एक अपेक्षा त्याने ठेवली होती की पंढरीश परमात्म्याने मला काय दिलं पाहिजे, दर्शन दिलं पाहिजे. तेवढी त्याची भक्ती देखील लायक होती. पण एवढं करून देखील सुद्धा भगवंताने त्यांना स्वप्नात सुद्धा दर्शन दिलं नाही कधी. एवढी अनन्य भक्ती करून सुद्धा. आणि म्हणून तरी सुद्धा तो व्यक्ती त्याच्या देहापासून कधी ढळला नाही. अविचार कधी केला नाही की भक्ती सोडावी, देवाचा विसर करावा, दुसरा मार्ग शोधावा, संसार करावा, प्रपंच करावा, असा अविचार त्याच्या मनामध्ये कधी आला नाही. हो, अनन्य भावाने भक्ती त्याची चालू आहे. आणि एके दिवशी साधनेला बसणार तोच नारद महर्षी तिथून चालले होते. आणि लक्ष त्याचं गेलं नारद महर्षींकडे. अरे, देवाची मी भक्ती करतोय, देव नाही तरी दे नाही, पण देवाचा परमभक्त नारद महर्षीचं दर्शन झालं म्हणून धावत गेला. नारद महर्षींचे चरण पाय पकडले आणि नारद महर्षींना विचारलं, देवा काय माझं परम भाग्य असेल, देवाची भक्ती करतोय, देवाने दर्शन नाही दिलं, पण देवाचे परमभक्त आज भेटले, धन्य झालो मी. नारद महर्षी तुम्ही कुठं चाललायत? देवाने नारद महर्षीने सांगितलं, हे काय चाललो मी वैकुंठाला, भगवंताचे भेट घेण्यासाठी, दर्शन करण्यासाठी मी चाललोय. त्या ग्रहस्थाने विचारलं की नारद महर्षी
वयाच्या तारुण्य अवस्थेपासून मी भगवंताची भक्ती करतोय, पण देवाने कधी मला स्वप्नामध्ये सुद्धा दर्शन दिलं नाही. तुम्ही आता भगवंताकडे जाणार आहात, भगवंताचे दर्शन करणार आहात, देवाशी तुम्ही गप्पा कराल, हास्यविनोद कराल, हे सगळं तुमचं झालं तर देवाला माझा एक प्रश्न विचाराल तुम्ही? नारद महर्षीने सांगितलं काय हरकत नाही, सांगा तुमचा प्रश्न, देवाला विचारतो मी. त्या व्यक्तीने सांगितलं की अगदी तारुण्यापासून माझा परमार्थ चालू आहे, आता वार्धक्याकडे मी आलो, देवाने दर्शन दिलं नाही, देवाला फक्त एक प्रश्न विचारा, मला दर्शन कधी देणार आहेत? नारद महर्षीने सांगितलं ठीक आहे, मी तुमचा प्रश्न विचारतो देवाला. नारद महर्षी गेले वैकुंठाला, देवाचं दर्शन झालं, देवाशी गप्पा झाल्या, हास्यविनोद झाले, चर्चा झाल्या, आणि निघताना त्या ग्रहस्थाचा प्रश्न त्या नारद महर्षीने भगवंताला विचारला, देवा आता येत असताना रस्त्यामध्ये मला एक ग्रहस्थ भेटला, अगदी तारुण्यापासून त्याने परमार्थ सुरू केला, आता वार्धक्याकडे तो आला, 89 त्याचं आता वय झालं, त्याने तुमच्यासाठी एक प्रश्न विचारला आहे की तुम्ही त्याला दर्शन कधी देणार? भगवंताने सांगितलं हां तो होय, त्याला वेळ म्हटले, अजून त्याला उशीर आहे. हो उशीर आहे खरं आहे, पण कधी देणार आहेत? त्याच्या प्रश्नाला मला उत्तर द्यायचं आहे, तुम्ही कधी देणार ते सांगा. भगवंताने सांगितलं ठीक आहे, त्या व्यक्तीने जर तुम्हाला प्रश्न विचारला असेल की मी त्याला दर्शन कधी देणार, तर त्याला सांगा तो ज्या झाडाखाली बसला आहे भक्ती करण्यासाठी, साधना करण्यासाठी, त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षांनी मी त्याला दर्शन देणार आहे, भगवंताने सांगितलं. आणि खरी गंमत म्हणजे ते झाड होतं चिंचेचं, पानांना काय गंती. हो, नारद महर्षीने देवाकडे बघितलं, देवा आता देवाचा निर्णय येतो, वृक्षाची पानं हाले ज्याची सत्ता. हो, काय सांगणार आहे देवाच्या उत्तराला? आणि नारद महर्षीने देवाला सांगितलं ठीक आहे देवा, तुमचा निरोप मी त्या भक्ताला पोचवतो. आता रस्त्यातून जात असताना नारद महर्षी मनातल्या मनात म्हणत होते, आता मी जाताना त्या मनुष्याचे डोळे लागलेले असावे, त्याची आणि माझी भेट होऊ नये, कारण त्याला काय सांगावं. आणि नारद महर्षी जात होते, तो व्यक्ती तर नारद महर्षींच्या रस्त्याकडे डोळे लावून बघतच होता. हो, नारद महर्षी दिसले, आनंदाने कासावीस झाला, वेडा झाला, पळत पळत गेला, नारद महर्षींचे चरण पकडले, पाय पकडले आणि सांगितलं, नारद महर्षी धन्य झालो, तुमचे दर्शन झालं भगवंताचं दर्शन, चर्चा झाल्या तुमच्या, हास्य विनोद झाले तुमचे, पण माझा तेवढा प्रश्न लक्षात राहिला तुमचा? नारद महर्षी सांगितले हो लक्षात राहिला तुमचा प्रश्न. आता नारद महर्षीला वाटलं हा व्यक्ती एवढा साधना केली या बिचाराने, याला खोटं काही सांगू नये, जे आहे ते याला सांगून द्यावं. आणि म्हणून नारद महर्षीने त्या ग्रस्ताला सांगितलं की दादा, देवाने तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि सांगितलं की तुम्ही ज्या झाडाखाली बसलात त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षांनी तुम्हाला देव दर्शन देणार आहे म्हटले. त्या व्यक्तीने एकदा त्या झाडाकडे बघितलं, एकदा नारद महर्षींकडे बघितलं. आता नारद महर्षीला वाटलं हा देवाला शिव्या घालेल, आता नारद महर्षीला वाटलं हा भक्ती सोडेल, आता हा घरी जाईल आणि प्रपंच करेल, काही उरलेल्या आयुष्यामध्ये संसार करेल, हा भक्ती विसरेल आता. पण तसं झालं नाही. तो व्यक्ती आनंदाने नाचायला लागला, उड्या मारायला लागला, हो एकदम बेफान होऊन हसायला लागला. नारद महर्षीने सांगितलं दादा तुम्हाला उत्तर कळलं का? त्या व्यक्तीने सांगितलं कळलं मला. हो, या झाडाला जेवढे पानं आहेत तेवढ्या वर्षाने देव मला दर्शन देणार आहे म्हटले, असं म्हटले ना तुम्ही? नारद महर्षी म्हटले हो, पण तुम्हाला नाचायला काय झालं? मला तुमचं उत्तर कळलं, या झाडाला जेवढे पानं आहेत तेवढ्या वर्षाने देव मला दर्शन देणार आहे म्हटले, पण काही का होईना देणार आहे असं म्हटले ना, बस ही जीवनाची खरी धन्यता. हो, काही का होईना देणार आहे असं म्हटले ना, बस ही जीवनाची पराकाष्ठा, ही परमार्थाची पराकाष्ठा. हो, ही परमार्थाची काय आहे? पराकाष्ठा. इथपर्यंत परमार्थ करण्यासाठी फार उच्च कोटीचा परमार्थ करावा लागतो. हो, त्या व्यक्तीने आयुष्याच्या शेवटापर्यंत परमार्थ केला, पण कधीच त्याच्यामध्ये अविचार केला नाही. आपलं तसं नसतं महाराज. आपण परमार्थ करायला लागलो, काहीतरी इच्छित फळ असतं आपलं, ते नाही साध्य झालं तर आपण सोडतो, दुसरा मार्ग धरा आता. हो, ते नाही प्रपंचाचं काहीतरी बघा, आपण मार्ग बदलतो. पण परमार्थिक लोकांचं तसं नसतं महाराज. जे निष्ठावंत भक्त असतात ते मात्र जो मार्ग धरला, जो देव धरला, त्या देवाची भक्ती आणि तो मार्ग कधी सोडत नाही. हो, म्हणून तुकोबराने सांगितलं विठ्ठल म्हणजे विठ्ठलच. हो, त्याच्याशिवाय अन्य कोणाची भक्ती नाही. हो, अनन्य भावाने अगदी जाळून संसार बैसुल अंगणी, इथपर्यंत तुकोबारांची अवस्था येऊन गेली, पण परमार्थ कधी सोडला नाही. उच्च कोटीचा परमार्थ तुकोबारांनी आपल्या आयुष्यामध्ये केला. आणि म्हणून तुका म्हणे आम्हा जोगे
विठ्ठल घोगे खरे माप या अवस्थेपर्यंत तुकोबारा येऊन पोचले. परमार्थाची पराकाष्ठा केली तुकोबारायांनी, परमार्थाची पराकाष्ठा केली ज्ञानोबारायांनी, परमार्थाची पराकाष्ठा केली चोखोबारायांनी, धर्माची पराकाष्ठा केली माझ्या संभाजी महाराजांनी, राजनीतीची पराकाष्ठा केली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. हो, धर्माची पराकाष्ठा केली संभाजी महाराजांनी. 42 दिवस अहोरात्र त्या औरंग्याच्या छावणीमध्ये मृत्यूशी झुंज देत राहिला, पण स्वराज्याशी कधी गद्दारी केली नाही, धर्माशी कधी गद्दारी केली नाही. हो, पराकाष्ठा केली माझ्या शंभूरायांनी. हम प्रेम शांति के संवाहक, हम प्रेम शांति के संवाहक, हम शौर्य शक्ति के सिंधु है. हम प्रेम शांति के संवाहक, हम प्रेम शांति के संवाहक, हम शौर्य शक्ति के सिंधु है. स्वधर्म हमारा स्वाभिमान है, गर्व हमें हम हिंदू है. हम प्रेम शांति के संवाहक, हम शौर्य शक्ति के सिंधु है. स्वधर्म हमारा स्वाभिमान है, गर्व हमें हम हिंदू है. हा भाव सांगितला छत्रपती संभाजी महाराजांनी. हो, ही धर्माची पराकाष्ठा केली माझ्या संभाजी महाराजांनी. आणि ही पराकाष्ठा प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करतोय त्या क्षेत्रामध्ये ही पराकाष्ठा झाली पाहिजे. आणि मग इच्छित असलेलं फळ, इच्छित असलेलं साध्याशी आल्याशिवाय कधी राहणार नाही. हा भाव तुकोबारांनी या अभंगामध्ये सांगितला आहे. या भावाने, या अनुषंगाने जर आपली भक्ती होत राहिली तर जीवनामध्ये असं एकही साध्य राहणार नाही की ते आपण साध्य करू शकत नाही. आणि म्हणून अलीकडेच काही दिवसापूर्वी पंढरपूरची वारी संपली. फार मोठा सोहळा पंढरपूरच्या या पटांगणामध्ये, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सजला होता. माझंही काही परमभाग्य असेल, आपल्या ककानी गावाचे जवळपास 10 लोक आम्ही आदरणीय विश्वनाथ नाना तळवाडेकर यांच्या दिंडीमध्ये जाण्याचा योग आला. मोठा होते, भाऊ होते, आमचा प्रथमेश भाऊ होता, रवी आबा होते. जवळपास 10 लोक आम्ही या वारीमध्ये, नानांच्या दिंडीमध्ये सहभागी झालो. हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं म्हटलं जातं. हा जीवनाचा अत्यानंद भोगला या वारीमध्ये. हो, एकदा का जर आपल्या गळ्यामध्ये वारकऱ्याची माळ आली, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आला, तर जीवनामध्ये दरवर्षी नाही का होईना पण एकदा तरी पंढरपूरची वारी घडली पाहिजे. हो, फार अनन्य मजा वेगळी असते वारीमध्ये. आणि काय माझं पूर्वजन्मीचं सुकृत असेल, भाग्य असेल की या वारीमध्ये एक नाही 2दा प्रवचन करण्याचा योग आला. आणि आदरणीय विश्वनाथ नाना, ज्यांना आपण आता माऊलींनंतर तो भाव आपण विश्वनाथ नानांमध्ये बघतो. नानांनी टेंभुर्णीला असताना प्रवचन, भाऊसुद्धा होते, भाऊंचा देखील आशीर्वाद त्या ठिकाणी होता माझ्याकडे. आणि नानांनी आपसूकपणे पाठीवर हात ठेवला आणि नानांच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला की तुमचं वक्तृत्व छान आहे म्हटलं. आणि नानांनी ही कौतुकाची छाप दिली, ती आयुष्यभर सोबत राहील. आणि 15 दिवसाचा हा जो प्रवास होता हा अनुभवायला मिळाला. पहिलीच वारी माझ्या आयुष्यामधली घडली. आणि वारी म्हणजे काय माहिती आहे का महाराज, की वारी म्हणजे एवढा मोठा सोहळा आहे, पण कोणाला विशेष असं आमंत्रण नाही आहे, कोणाला वैयक्तिक पत्रिका नाही, आमंत्रण नाही आहे. हो, एवढा मोठा सोहळा पण कोणाला विशेष असं आमंत्रण नाही आहे. 18 पगड जातीचा समुदाय समाज या वारीमध्ये, पण मतभेद नाही, भांडण नाही, तंटा नाही. हो, 80-90 वर्षाचं चालणाऱ्याचं वय आहे, पण थकवा नाही, त्रास नाही. ऊन वारा पावसाचा सामना आहे, पण कसली चिंता नाही. हो, ही ताकद आहे वारकरी संप्रदायाची आणि वारीची ताकद आहे. म्हणून हा अनुभव प्रत्येक वारकऱ्याने, प्रत्येक वारकरी नसेल तरी चालेल, पण प्रत्येकाने हा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. वेळेच्या मर्यादेमध्ये झालेली सेवा भगवंताच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी, मनमनीय कृष्णाजी माऊलींच्या चरणावर, तुम्हा सर्व गुरुजनांच्या चरणावर या ठिकाणी सेवा संपन्न करतो. मोठ्या अंतकरणाने तुम्ही गावकऱ्यांनी चतुर्थ दिवसाची सेवा
माझ्यासारख्या अज्ञानी बालकाच्या वाट्याला तुम्ही ही सेवा दिली, हे माझं मी परमभाग्य समजतो. ज्यांच्याकडे या सेवेचं दातृत्व होतं ते आदरणीय अरुण भटू बेडसे, आमचे सन्मित्र प्रसाद अरुण बेडसे यांच्या स्वर्गीय पत्नी वर्षा प्रसाद बेडसे यांच्या स्मरणार्थ ही सेवा माझ्या वाट्याला आली. या सेवेला फार गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सतीलाल महाराज, आदरणीय अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत, आबा या ठिकाणी उपस्थित आहेत, गोपालक अकाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, देऊरची सगळी भजनी मंडळी या ठिकाणी पंचक्रोशीतून उपस्थित आहेत. आमचे समाधान भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, मनोजदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळा मित्रपरिवार कालभैरव मित्रमंडळाचे या ठिकाणी मित्रपरिवार या ठिकाणी आलेला आहे. तर वसमारची भजनी मंडळी आहे, सगळे गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये वेळेच्या मर्यादेमध्ये ही सेवा या ठिकाणी संपन्न करतो. आणि काही चुकलं असेल, काही अशब्द माझ्या मुखातून गेला असेल तर मोठ्या अंतकरणाने माफ करा. जे काही चांगलं बोललो असेल ते गुरुजनांचे आशीर्वाद असतील. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे ते तुमते विनूतेसे, या न्यायाप्रमाणे झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली